रेणुगंटा रेल्वे स्टेशनच्या जवळ पोहोचत आलो आहोत। आता हे रेणुगंटा जंक्शन आलेलं आहे। रेणुगंटा स्टेशन या प्लॅटफॉर्मवरती आपण उतरलो आहे। तर ही आमची आता कार आलेली आहे। समोर आपल्याला तिरुमला हिल दिसतंय, तेथे तिरुपती आहे। ह्या हॉटेलवरती फ्रेश होऊन आम्ही पुढे जाणार आहोत। या रोडने आम्ही आता श्री कालहस्ती मंदिराकडे चाललो आहोत। इथे डावीकडे तिरुपती एअरपोर्ट आहे। श्री कालहस्ती मंदिर 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे। श्री कालहस्ती मंदिरचं एक गोपुरम दिसत आहे आपल्याला। हे पूर्ण असं श्री कालहस्ती मंदिरचं असं कॉम्प्लेक्स आहे। श्री कालहस्ती मंदिरला तुम्ही कुठूनही रेणुगंटावरून येऊ शकता किंवा तिरुपती एअरपोर्ट हा इथला जवळचा एअरपोर्ट आहे। तर हे श्री कालहस्ती मंदिर आहे। हे एक गेट आहे की पार्किंग आहे सगळी, आणि ह्या साईडला तुम्ही जर बघाल सगळे हे गेस्ट हाऊसेस आहेत। तर वरती तुम्हाला मस्त कनप्पा दिसत आहे। मके नारियल पाणी वगैरे सगळं इथे तुम्हाला अवेलेबल आहे। नमस्कार मित्रांनो, प्रमोद तोंडवलकर ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, मी आणि माझे मित्रमंडळी आता आम्ही चाललो आहे पंचमहाभूता लिंगम आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू मध्ये। तर आता आम्ही रेणुगंटा रेल्वे स्टेशनवरती पोहोचलो आहोत आणि इथून आम्ही तुम्हाला आता 5 तत्वांच्या मंदिरामध्ये सगळं दाखवणार आहे। तर एक एक करून सेपरेट ब्लॉग्स होतील। तर चला तर आता आपण बघूया। इथून आता चाललो आहे श्री कालहस्ती मंदिरला। चला तर मित्रांनो, आता आपण रेणुगंटा रेल्वे स्टेशनच्या जवळ पोहोचत आलो आहोत। तर मित्रांनो, हे बघा, आता हे रेणुगंटा जंक्शन आलेलं आहे। रेणुगंटा स्टेशन, तर इथे आता आम्ही या प्लॅटफॉर्मवरती आपण उतरलो आहे। हॉटेलवरती फ्रेश होऊन आम्ही पुढे जाणार आहोत। हे बघा, रेणुगंटा जंक्शन, जे मोठा असा हा बोर्ड आहे। आता आपल्याला इथून बाहेर पडायचं आहे। तर ही आमची आता कार आलेली आहे। समोर आपल्याला तिरुमला हिल दिसतंय, तेथे तिरुपती आहे। हा तिरुपतीला जाणारा हा हायवे आहे। रेणुगंटा वरून तुम्ही इथून जर आले तर हे 3 किलोमीटर वरती आहे हे मुन्नी रेसिडेन्सी म्हणून। इथे तुम्ही फ्रेश होऊन नंतर मग पुढे जाऊ शकता। तुम्हाला काहीतरी किरकोळ चार्जेस द्यायला लागतील। जर तुम्हाला पण इथे यायचे असेल तर ह्या समोर दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही इथे येऊ शकता। तर मित्रांनो, हा तिरुपती बायपास रोड आहे। या रोडने आम्ही आता श्री कालहस्ती मंदिराकडे चाललो आहोत, जे वायू तत्वाचं जे आहे। इथे डावीकडे तिरुपती एअरपोर्ट आहे। तुम्हाला तिरुपती जायचं असेल तर इथून जावे लागतं। इथे बघा, सुंदर असं हे हिरवंगार निसर्ग सौंदर्य, शेती वगैरे आहे। इथे बघा, हे तोरण आणि डेकोरेटिव्ह पीसेसचं सगळं सुंदर असं हे मार्केट आहे। हे बघा, एपी टुरिझमचं इथे हे सेंटर आहे। हँडिकॅप्ड प्रोडक्ट्स सगळे इथे मिळतील। तर ह्या रोडवरून श्री कालहस्ती मंदिर 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे। कालहस्ती मंदिरच्या कॉम्प्लेक्समध्ये श्री कालहस्ती मंदिरचं एक गोपुरम दिसत आहे आपल्याला।
हे बघा सुंदर असं हे गोपुरम दिसत आहे. तिकडनं पण एक तो हा ब्रिज आहे त्या मंदिराला जायला. हे पूर्ण असं श्रीकालहस्ती मंदिराचं असं कॉम्प्लेक्स आहे. तर मित्रांनो, ह्या श्रीकालहस्ती मंदिरला तुम्ही कुठूनही रेणुगंटावरून येऊ शकता किंवा तिरुपती एअरपोर्ट हा इथला जवळचा एअरपोर्ट आहे. तर तिथून हे 30-35 किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि तुम्हाला इथे आल्यानंतर पार्किंग वगैरे पण उपलब्ध आहे. इथे रूम्स पण उपलब्ध आहे. तर मित्रांनो बघा, हे श्रीकालहस्ती मंदिर आहे. हे एक गेट आहे. इकडे आतमध्ये बघा, फोन तुम्हाला ठेवायचे चार्जेस दिलेले आहेत 5 रुपये. नंतर मग कॅमेरा जर ठेवायचा असेल तर 10 रुपये आणि बॅग असेल तर 5 रुपये. आणि पुढे आतमध्ये गेल्यावरती चप्पलचं पण स्टँड आहे. तिथे पण तुम्हाला किरकोळ अमाऊंट देऊन चप्पल ठेवू शकता. इथून एंट्री आहे. इथे राईट साईडला पार्किंग आहे. तर आता थोड्याच वेळात आपण या मंदिराबद्दलची सर्व माहिती जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही बघा पाठीमागे श्रीकालहस्ती मंदिराचं गोपुरम दिसतंय. इथे ही पार्किंग आहे सगळी आणि हे कॉम्प्लेक्स आहे. आणि ह्या साईडला तुम्ही जर बघाल सगळे हे गेस्ट हाऊसेस आहेत. इथे तुम्ही स्टे करून AC नॉन AC रूम्स बघा दिसत आहेत. इंग्लिशमध्ये लिहिलं आणि त्यांच्या भाषेमध्ये लिहिलेलं आहे. तर इथे मंदिराच्या एंट्री गेटच्या डावीकडे पण ह्या साईडला अशी ही पार्किंग आहे. इथे पार्किंगच्या समोरच ह्या साईडला बघा, तुम्हाला फ्रेश व्हायचं असेल तर इथे फ्री टॉयलेट्स आहेत विनामूल्य. इथे बघा, हे असं सुंदर असं हे गोपुरम. तर ह्या एंट्री गेटनी पण तुम्ही आतमध्ये मंदिराला जाऊ शकता. इथे बघा हिलवरती असं ते मंदिर आहे आणि नंतर मग ह्या इथे असं हे सुंदर असं हे गोपुरम. तर वरती तुम्हाला मस्तकनप्पा दिसत आहे. हे बघा वरती मस्तकनप्पा. या इथे बघा, हे सगळे मके, नारियल पाणी वगैरे सगळं इथे तुम्हाला अवेलेबल आहे मंदिरामध्ये जाण्यापूर्वी. असं आहे की आपले जे पूर्वज होते ना, त्यांना खूप चांगली माहिती होती. कारण आपण तुम्ही जर बघितलं ना तर केदारनाथ आणि रामेश्वरम ह्याच्यामध्ये 5 पंचमहाभूत लिंग आहेत. म्हणजे वायू, पृथ्वी, अग्नी, जल आणि आकाश. तर सर्वात पहिला जो आहे श्रीकालहस्ती जो आहे ना, तो वायुतत्वाचं शिवलिंग आहे. तिथे श्री म्हणजे कोळी, काळ म्हणजे सर्प म्हणजे नाग आणि हस्ती म्हणजे हत्ती. त्या तिघांनी ते भगवंताची तिकडे सेवा केली आहे, शिवलिंगाची सेवा केली आणि ते तिथेच मरण पावले. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन ते शिव तिथे वायू स्वरूपात प्रकट झाले. त्याला श्रीकालहस्ती म्हणतात. आणि दुसरा उपाय काय की त्या कुंडलीमध्ये कालसर्प योग असतो ना, त्याची राहूची पूजा पण तिकडे होते. तिथे बसतात, म्हणजे काय 5,000-2,500 रुपये काहीतरी घेतात ते लोक आणि सर्वांना बसवतात. सकाळी 6 वाजेपासून ते एक सेशन चालू होतो आणि 2:30 वाजेपर्यंत चालू असतं, ते 2 वाजेपर्यंत. असं ते हे करतात. म्हणजे ज्यांना इच्छा असेल ते भटजी लोक जे सांगतात की कालसर्पची पूजा करायला पाहिजे, ते लोक तिकडे येतात आणि ते चालू होतात. म्हणजे दर्शन पण इथे चालू असतात आणि कालसर्पाची पूजा चालू असते. आणि श्रीकालहस्तीची शक्ती जी आहे शिवाची, ती आहे ज्ञानप्रसूनांबिका म्हणून देवी आहे. तर तिथे पण त्यांच्या देऊळ आहे. जिथे शिव असते तिथे शक्ती असते. म्हणजे श्रीकालहस्ती वायुतत्व शिवलिंग आणि ज्ञानप्रसूनांबिका ती त्यांची इष्टदेवी म्हणजे शक्ती आहे ती. असं याचं महात्म्य आहे. तर इथे श्रीकालहस्ती मंदिरमध्ये तुम्हाला दर्शन घेण्यासाठी एक फ्री लाईन आहे, ज्याला भरपूर वेळ लागतो. त्यानंतर मग 50ची एक लाईन आहे, 200ची आहे आणि 500ची VIP लाईन असते. इथे श्रीकालहस्ती मंदिरामध्ये आतमध्ये प्रवेश केल्यानंतर दक्षिणा मूर्ती आहे. त्यानंतर मग छोटी छोटी भरपूर मंदिरे आहेत. गरुडाचं मंदिर आहे. तर इथे आतमध्ये एक गणेश मंदिर आहे, त्यात मोक्ष गणेश, मग सुंदर गणेश आणि बाल गणेश अशा मूर्त्या आहेत. महालक्ष्मी आणि कालभैरव मंदिर पण आहे. तर आम्ही 200 रुपयाची तिकीट घेऊन पर हेड आमचं 1 तासात दर्शन झालं. तर ही सुवर्णरेखा नदी आहे. ही बघा सुंदर अशी नदी आहे. ह्या साईडला पाणी आहे. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा श्रीकालहस्ती मंदिर, जो वायुतत्वाचा पंचमहाभूता लिंगामधलं मंदिर आहे. तर हा व्लॉग जर तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.